हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एस पी इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे एन टी सी स्टुडंटसाठी, सेकंड इयर एन टी सी स्टुडंटसाठी. म्हणजे सेकंड इयरच्या एन टी सी स्टुडंटला हे 3 विषय फिक्स बॅक लागतात, म्हणजे लागतातच खूप वेळा. लाईक इलेक्ट्रॉनिक सर्किट, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 M3. म्हणजे खूप, म्हणजे आत्तापर्यंत मी माझे जेवढे एन टी सीचे मित्र आहे बघितले मी, सर्वांना हे 3 सब्जेक्ट बॅक होते. सेकंड इयरला आलं की हे 3 सब्जेक्ट इतके अवघड वाटायचे एन टी सी स्टुडंट्सला, की प्रत्येक एन टी सी स्टुडंट्सला ह्या 3 सब्जेक्टमध्ये बॅक असतातच. M3, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. सो आज मी सांगणार आहे तुम्हाला की ते सब्जेक्ट कसे क्लिअर करायचे. मतलब आमच्या टीमनी या इलेक्ट्रॉनिक सर्किट, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 जे हे 3 सब्जेक्ट आहेत त्यासाठी आय एम पी क्वेश्चनची पी डी एफ तयार केलेली आहे. एकदम भारी अशी टी पी डी एफ तयार केलेली आहे अनालिसिस करून 4-5 इयर्सच्या पेपरचा. कारण आम्ही सुद्धा ते पेपर दिलेले आहे, म्हणून आम्हाला माहिती कोणकोणते कसे क्वेश्चन येतात. सो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पेपर हार्ड अजिबात नसतो, इझीच असतात. फक्त तुम्ही फर्स्ट टाईम मागच्या लास्ट टाईम पेपर दिला म्हणून तुमचा तो बॅक लागला असेल, पण इझी आहे. हे सब्जेक्ट्स जरा अवघड असतात. M3, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, कारण तुम्ही फर्स्ट टाईम दिला होता लास्ट टाईम. पण इझी आहे एकदम. सो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहोत की कोणते एम पी क्वेश्चन्स तुम्ही केले पाहिजे. ती एक पी डी एफ तयार केलेली आहे मी ऑल सब्जेक्टच्या एम पी क्वेश्चनची, ते तुम्हाला बघायला भेटेलच. सो हे तुम्ही आय एम पी क्वेश्चन्स केले तर तुमची नक्कीच गॅरंटी आहे हे सब्जेक्ट्स क्लिअर करण्याची. खूप इझी सब्जेक्ट आहे हे सगळे. आत्ता तुम्हाला फोर्थ सेमला सिग्नल सिस्टम पण असेल, तो पण सब्जेक्ट हार्ड आहे, त्याला बॅक ठेवू नका. खूप लोकांचा तो बॅक लागतो. त्याच प्रकारे अजून कंट्रोल सिस्टम, तो पण बॅक लागतो. हे सब्जेक्ट बॅक ठेवू नका, परत निघत नाही पुढच्या सेमला, मग तुम्ही वाय डी पडता या सब्जेक्टवरून. सो हे सब्जेक्ट्स तुम्ही याची ते पूर्णपणे चांगले क्लिअर करा. सो तुम्हाला मी सांगतो आता ती पुढची पी डी एफ आहे ना, ती आय एम पी क्वेश्चनची फिक्स करा. तुमचा हा सब्जेक्ट नक्की ऑल क्लिअर, सगळे विषय निघतात. सो त्याला बघूया कोणते आय एम पी क्वेश्चन्स आपण केले पाहिजे. चला बघूया. आणि ज्यांना हे सगळे आय एम पी क्वेश्चन्स ऑल सब्जेक्टचे जे मी सांगितले M3, EC आणि DE पाहिजे असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आम्ही एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तो नंबर असेल, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला ते आय एम पी क्वेश्चन्सची पी डी एफ भेटून जातील, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि M3 या सब्जेक्टची. सो बघूया ते आय एम पी क्वेश्चन्स कसे आहे. सो गाइस, हाँ, चलो देखते हैं हम कि कौन से आईएमपी क्वेश्चंस हम कर सकते हैं इंजीनियरिंग मैथमेटिक्स 3 के लिए, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स के लिए एंड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स के लिए. अभी मैंने बताया अभी आपको कि हम आईएमपी क्वेश्चन करना चाहिए, की जो ज़्यादा इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे तुम्ही क्वेश्चन्स केले तर ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे एंड सेम एक्झामसाठी. जरी तुमचा बॅक असला तरी हे तुम्ही क्वेश्चन्स केले तर तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमची एंड सेम क्लिअर होईल. सो हे आपले इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 चे मोस्ट एमपी क्वेश्चन्स आहे, जे जे आम्ही डिझाईन केलेले आहे आमच्या टीमनी. युनिट 1, युनिट 2, म्हणजे अख्खे तुम्ही ह्या टॉपिकवर एक एक क्वेश्चन जरी हे क्वेश्चन जरी सोल्व्ह केले तरी तुमची पासिंग निघून जाईल. युनिट 3, युनिट 4 हे M3चं आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3, त्या प्रकारे प्रत्येक सब्जेक्टचं आहे. हे आपला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टचं आहे. अजून एक क्वेश्चन बँक आहे. अशी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे हे खूप मोस्ट एमपी क्वेश्चन्स आहे. आत्ता आपण M3चं बघितलं, हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मोस्ट एमपी क्वेश्चन्स आहे. त्यानंतर आता ही ईसीची मोस्ट एमपी क्वेश्चन बँक आहे. हे आम्हीच डिझाईन केलेलं आहे आमच्या टीमने, एकदम परफेक्ट अनालिसिस करून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा, इलेक्ट्रॉनिक सर्किटचा आणि इंजिनिअर मॅथमॅटिक्स 3चा, ह्या 3 सब्जेक्टचे जास्त करून मोस्ट एमपी क्वेश्चन्स काढले, कारण ह्या 3 सब्जेक्टमध्ये स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना बॅक असतात म्हणून. आणि हे खूप आम्ही एफर्ट करून काढलेले. हे सगळं मटेरियल तुम्हाला फ्री भेटणार आहे. फक्त खाली कमेंट बॉक्समध्ये एक नंबर दिला आहे, त्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला हे सगळं ह्या तिन्ही सब्जेक्टचे, इंजिनिअर मॅथमॅटिक्स 3, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, या तिन्ही सब्जेक्टचे आय एम पी क्वेश्चनची पीडीएफ विथ सोल्युशन्स तुम्हाला फ्री भेटणार आहे. खाली गेलेला व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला DM करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला सगळे मटेरियल भेटणार आहे. मी फायनली एवढेच सांगू इच्छितो तुम्हाला की बघा, पेपर खूप इझी येतो. फक्त तुम्ही काय करता, आपला अभ्यास झालेला नसतो. एनसेमच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर आपण अभ्यास करतो, म्हणून आपला अभ्यास होत नाही, मग आपल्याला बॅक लागतो सब्जेक्टमध्ये. मी फायनल सांगतो की तुम्हाला बॅक असेल या तिन्ही सब्जेक्टमध्ये आणि तुम्ही आत्ताच काढा, कारण एकदा हा बॅकलॉग राहिला या सब्जेक्टमध्ये तर परत निघत नाही हे सब्जेक्ट. सो आता हा तुमचा दुसरा चान्स असेल, तर हे सब्जेक्ट तुम्ही काढून घ्या. खूप इझी आहे, हे आय एम पी क्वेश्चन दिलेले आम्ही करा, तुमचे सब्जेक्ट निघून जातील.
जास्त काय अवघड नाहीये. फक्त प्रॅक्टिस करा क्वेश्चनची. M3 मध्ये चांगली प्रॅक्टिस करा, क्वेश्चन सोल्व करा. इलेक्ट्रॉनिक सर्किट्स मध्ये, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये चांगला अभ्यास करा, चांगली प्रॅक्टिस करा. विषय काय हार्ड नाहीये, बॅकलॉग लागणार नाही तुम्हाला. आता चांगली प्रॅक्टिस केलं तुम्हाला तुमचा विषय निघून जाईल. सो अगर तुम्हाला हे आमचं कंटेंट आणि मटेरियल जास्त आवडत असेल आणि तुम्हाला अशीच बॅकलॉग पेपरची माहिती हवी असेल आणि ऑल सब्जेक्ट्सच्या मटेरियल्स आणि आयएमपी क्वेश्चन पाहिजे असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, फ्रेंड्स पर्यंत शेअर करा, तुमच्या क्लास ग्रुपवर शेअर करा जास्तीत जास्त पर्यंत. कारण तसे तुम्ही जास्त लाईक केलं, व्हिडिओ शेअर केला तर आम्हाला मोटिवेशन मिळतं की आम्ही असेच कंटेंट तुमच्यापर्यंत आणत राहू. आणि अजून एक गोष्ट, आपल्या मराठी माणसाला, मराठी मित्राला सपोर्ट करा. असेच तुम्हाला मी सांगतो, खूप इझी आहे सब्जेक्ट. जर तुम्ही नीट प्रॅक्टिस केली तर तुमचा ह्या सब्जेक्ट ह्या सेमिस्टरला नक्की क्लिअर होईल. फक्त हार्डवर्क करा, तुमचे तिन्ही सब्जेक्ट ऑल क्लिअर झालेले असणार. खूप इझी आहे. आम्ही दिलेला आयएमपी क्वेश्चन करा, ऑल सब्जेक्टचे आयएमपी क्वेश्चन्स आहेत. सो फायनली परत एकदा सांगतो, लास्टचं सांगतो की कमेंट बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला ऑल सब्जेक्टच्या M3 डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्स या तिन्ही सब्जेक्टचे आयएमपी क्वेश्चनची पीडीएफ भेटून जाईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळे आयएमपी क्वेश्चन केले की तुमची पासिंग निघून जाईल. म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त चांगला अभ्यास करा, तुमचे विषय निघून जाईल. सो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.